अनेक महत्त्वाच्या घडामोडी कालही दिवसभरात घडल्या आहेत आणि आजही काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत आणि या सगळ्यांचा आढावा आपल्याला या बातमीपत्रातून घ्यायचा आहे। अगदी जिल्ह्यातील, तालुक्यातील, तुमच्या गावातील बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। HMPVचा पार्श्वभूमीवरतीच नाशिक आरोग्य विभाग सतर्क झालाय। सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर तात्काळ HMPV तपासणी करण्यात येणार आहे। तसंच जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त बेड आणि ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। HMPVचे राज्यात 2 रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग हाय अलर्टवरती आलाय। हिंगोलीत सर्व डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत। पुढील आदेशापर्यंत या सुट्ट्या रद्द असतील। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घाबरून जाऊ नका, काळजी घ्या असं आवाहन नागरिकांना केलंय। व्हायरसचा संभाव्य धोका हा रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून HMPV गांभीर्याने घेण्यासारखा नाही असंही आरोग्यमंत्री म्हणाले। HMPV बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली। यावेळी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे। पुढील उपाययोजनांसंदर्भात निर्णय झाल्याचीही माहिती आहे। HMPV हा आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि याच्या विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये अगोदरपासूनच अँटीबॉडीज आहेत। त्यामुळे घाबरून जाऊ नका अशी प्रतिक्रिया CSIRचे माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी दिली आहे। अटक टाळण्यासाठी बरखास्त IAS पूजा खेडकरनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। याआधी दिल्ली उच्च न्यायालयानं पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। दरम्यान पूजा खेडकर विरोधात UPSCनं दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल केलाय। बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळालाय। प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानं आसाराम बापूंना सशर्त जामीन मंजूर केलाय। 31 मार्च पर्यंत अंतरिम जामीन देण्यात आलाय। मात्र या कालावधीत ते शिष्य अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत। दादर रेल्वे स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या माथेफिरूला पोलिसांनी अटक केली असून 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दादर रेल्वे स्थानकात तरुणीचे केस कापून तो फरार झाला होता। भर गर्दीत घडलेल्या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेवरतीही सवाल उपस्थित केला जातोय। मायक्रोसॉफ्ट भारतात AI मध्ये $3 अब्ज ची गुंतवणूक करणार आहे। AI क्षेत्रात भारताला पहिल्या प्राधान्याचा देश बनवण्याचा मानस व्यक्त करत मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी मोठी घोषणा केली आहे। देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी इन्फोसिसनं आपल्या कर्मचाऱ्यांची वार्षिक पगारवाढच पुढे ढकलली आहे। इन्फोसिस कर्मचाऱ्यांना 2024-25 मध्ये अद्याप पगारवाढ मिळालेली नाहीये, तर आता चौथ्या तिमाहीत देण्याचा विचार केला जातोय। कंपनीनं शेवटची पगारवाढ नोव्हेंबर 2023 मध्ये केली होती। कोल्हापुरातील विशाळगडावरती पर्यटकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे। विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर तब्बल 5 महिन्यांनंतर गड पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। तर पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना गडावरती सोडण्यात यावं अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। नेटसेट शिवाय सुद्धा सहाय्यक प्राध्यापक होणं आता शक्य आहे। विद्यापीठ अनुदान आयोगानंच प्राध्यापक, प्राचार्य आणि कुलगुरू निवडीसाठी नवी नियमावली तयार केली आहे। यामध्ये 55% पदव्युत्तर पदवी मिळालेले उमेदवार आता सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी पात्र ठरणार आहेत। RTE 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी 8,000 शाळांनी नोंदणी केली आहे। सुमारे 1 लाख प्रवेशाच्या जागांची नोंदणी झाली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयानं इंटरपोलच्या धर्तीवरती आता भारत पोल पोर्टल लॉन्च केलंय। भारत पोलमुळे आता राज्याच्या पोलिसांना थेट इंटरपोलची मदत घेता येणार आहे। म्हणजेच मुंबई पोलीस थेट इंटरपोलशी कनेक्ट होणार आहे।
तिबेटमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 126 जणांचा मृत्यू झालाय. नेपाळपासून ते तिबेट आणि भारतापर्यंत हा भूकंपाचा धक्का जाणवला. नेपाळ आणि चीनच्या सीमेवरती जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक गंभीर आरोप केलाय. दलित व्यक्तीला मारहाण करताना देशमुख मध्ये पडल्यानं त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप धस यांनी केलाय. तसंच आरोपींचा तेरे नाम करा अशी मागणीही धस यांनी केली आहे. भाजप आमदार सुरेश धस हे युती धर्म पाळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. बीड राष्ट्रवादीचे पदाधिकारी यामुळे आक्रमक झालेत. या सर्व कारणांमुळे राष्ट्रवादीचे आजी माजी आमदारांचं एक शिष्टमंडळही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून धस यांच्याबाबत तक्रार दाखल करणार आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 10 तारखेला जालन्यात जनाक्रोश मोर्चा निघणार आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज, सर्वपक्षीय नेते आणि देशमुख कुटुंबियांसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होते. नांदेडच्या माळाकोळी पोलीस ठाण्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. परभणीतील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निषेध मोर्चात मंत्री धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळेच अदखलपात्र गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलाय. यातही जरांगे पाटलांवरती बीड, पुण्यात गुन्हा दाखल झालाय. बीड सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाच्या आधी आणि नंतर अनेक घटना घडल्यात. त्यावर कोणी काही बोलत नाही. केवळ बीड जिल्ह्यालाच टार्गेट केलं जातं याची प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचं वातावरण नक्कीच बदलतील असंही मुंडे म्हणाल्या. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा अधिकार अजित पवारांचा आहे. मुख्यमंत्र्यांचा याच्याशी काय संबंध? त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा, अशी आक्रमक प्रतिक्रिया आज भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती विरोधक ठाम आहेत. नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा नेते रमेश केरे पाटलांनीही केली आहे. आमच्या एका भावाचा जीव गेलाय, कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांना फिरून देणार नाही असा इशारा केरे पाटील यांनी दिलाय. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असा आरोपच करुणा शर्मा यांनी केलाय आणि मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली आहे. मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेत. पक्षाची कामं जनतेपर्यंत पोहोचवा तसंच निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना बैठकीत दिले. आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून युतीची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. विधानसभा आणि लोकसभेतही मनसे शिंदेसोबत युती करण्यास तयार होती. तसंच भाजपचाही ग्रीन सिग्नल होता. मात्र शिंदेंमुळे मनसेचा युतीत येण्याचा मार्ग बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार किसन कथोरे यांनी अंबरनाथ आणि बदलापूर महापालिका एकत्रित येण्याचा विरोध केलाय. अंबरनाथ आणि बदलापूर एकत्रित महापालिका होणार नाही, बदलापुरात स्वतंत्र महापालिकाच अस्तित्वात येणार अशी स्पष्ट भूमिका आमदार किसन कथोरे यांनी मांडली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक येत्या 5 फेब्रुवारीला होणार असून या मतदानाची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या संदर्भातील माहिती दिली आहे. ईव्हीएमवरील विरोधकांचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळलेत. ईव्हीएम हॅक होऊच शकत नाही असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी केलाय. मुंबईतील चर्चगेट परिसरात स्टारबक्स या दुकानाची पाटी मराठीत नसल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. इथल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टारबक्सच्या पाटीला काळं फासलं आणि या प्रकरणी काही कार्यकर्त्यांना मरीन लाईन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर जवळपास महिनाभरानंतर दत्ता भरणे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय। यावेळी नातेवाईकांच्या लग्नामुळे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला गैरहजर होतो असं दत्ता भरणे म्हणाले, तर नाराज असल्याची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली आहे। लाडकी बहीण योजनेचे नियम प्राप्त झाले नसल्यानं जुन्या नियमांच्या आधारेच अर्जाची छाननी केली जाते। आतापर्यंत 21 बहिणींनी आपले अर्ज परत घेतलेत। नवीन नियम प्राप्त झाल्यावरती येणाऱ्या अर्जांची छाननी केली जाणार असून त्यानंतर पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि आता एक अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते। पालकांची चिंता वाढवणारीच ही बातमी आहे। एका 8 वर्षीय विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय। तिसरीच्या विद्यार्थिनीला शाळेतच हार्ट अटॅक आलाय। ही मुलगी शाळेत आली त्यावेळी तिची तब्येत चांगली होती। शिक्षिकेला पुस्तक दाखवण्यासाठी ही विद्यार्थिनी उभी राहिली, मात्र त्याच वेळी ती बेशुद्ध होऊन कोसळली। शिक्षिकेनं या विद्यार्थिनीला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलाय। कर्नाटकच्या चामराजनगर इथली ही घटना असून देशातील लहान मुलांच्या हृदयविकाराच्या वाढत्या संख्येनं आता सर्वांनाच चिंता वाटायला लागली आहे। आतापर्यंत पालक मुलांच्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल निश्चिंत असायचे, पण आता अशा घटनांनी पालक सुद्धा चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। तर कर्नाटक नंतर नाशिक मधूनच आता एक धक्कादायक बातमी समोर येते। मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालेली आहे। नाशिकच्या येवल्यातल्या रघुजी बाबा मंदिर परिसरातली ही घटना आहे। ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झाली आहे। या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली आहे, तर नगरपालिका प्रशासनानं मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणीच आता स्थानिक नागरिकांनी केली आहे। या हल्ल्याची अतिशय भयंकर अशी दृश्य आपण सध्या पाहतोय। एका चिमुकलीवरती भटक्या कुत्र्यांनी थेट हल्ला चढवला आणि यात ती गंभीर जखमी झाली आहे। परंतु काही वेळात स्थानिक लोकांनी तिची मदत केली, मात्र दरम्यान तोपर्यंत चिमुकली गंभीर जखमी झाली होती। आणि यानंतर आता पुण्यातून सुद्धा एक धक्कादायक बातमी आहे। पुण्यातील IT कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्ला झालेल्या शुभदा कोदारेंचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अतिरिक्त रक्तस्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं कळतंय। शुभदावरती तिच्या सहकार्यानेच धारदार शस्त्रानं हल्ला केला होता। पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि या प्रकरणातील आरोपी कृष्णा कनोजा याला अटक सुद्धा करण्यात आली आहे। सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवाणीच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे। आणि यानंतर आता 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून। कोल्हापुरात 2 एसटी कंडक्टरमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। ब्रेकडाऊन एसटी मधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये घेण्यावरून झालेल्या या घटनेनं व्हिडिओ समोर आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा बस स्थानकात किरकोळ वादातून 80 ते 90 शालेय विद्यार्थी आपापसात भिडले। विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळा ग्रुप असल्यानं त्यांच्यात नेहमी वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे। तसंच विद्यार्थी अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याची ही माहिती आहे। रामगिरी महाराजांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय। राष्ट्रगीत हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहिलं होतं। अशा गीताला आपलं राष्ट्रगीत म्हणणं योग्य नाही असं ते म्हणाले। धनगर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले। अमरावतीतल्या आंदोलनात बच्चू कडूंसह महादेव जानकर सुद्धा सहभागी झाले। आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत, मागण्या मान्य कराव्या, अन्यथा त्यांचे परिणाम वाईट होतील असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय।
कांदा आणि दूध दरवाढीसाठी बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। यवतमाळच्या आर्णी दिग्रस राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम करण्यात येणार आहे। हे काम लवकरच पूर्ण केलं जावं याकरिता नगरपालिकेच्या महिला ऊर्जा अभियंता हर्षदा चौधरींनी स्वतः दिवा काढण्यासाठी 25 फूट वर त्या चढल्या। बांधकामादरम्यान पथदिव्यांचं नुकसान होऊ नये यासाठी पालिका मजूर लावून पथदिवे काढतायत। नंदुरबार जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले। 7 ते 21 जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असणार आहे। पतंगोत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी असे आदेश जारी केलेत। सांगली पालिकेच्या बेडग आणि समडोळी रस्त्यावरती झिरो कचरा टार्गेट पूर्ण झालाय। या मोकळ्या जागेत आता वृक्षारोपण होत असल्यानं देवराईमुळे कचरा डेपोचं रूप बदलून भविष्यात पर्यटन क्षेत्र करण्याचा मानस आहे। पुण्याच्या मोशीमध्ये निवे गावात पाळीव प्राण्यांवरती बिबट्यानं हल्ला केलाय। बिबट्याच्या हल्ल्यात 4 बकऱ्या आणि 3 कोंबड्या ठार झाल्यात। शासनानं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। कसाराहून खंडाळा गावाच्या दिशेने जात असलेल्या जीपचा अपघात झालाय। चालकाचा ताबा सुटल्यानं जीप वैतरणा नदीच्या दरीत कोसळली। अपघातात एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी झाले। सांगलीच्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ बस आणि ट्रकचा अपघात झालाय। या अपघातामध्ये शाळेचे विद्यार्थिनींसह 19 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। भाईंदर पूर्वेच्या नक्षत्र टॉवरमध्ये सेफ्टी टँक साफ करण्यासाठी गेलेल्या एका मजुराचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुम्ही मला 36 लाख रुपये द्या, मी त्या पैशांचा पाऊस पाडून तुम्हाला 36 कोटी रुपये देतो असं आमिष दाखवून 5 जणांची इंदापूरच्या भोंदूबाबानं फसवणूक केली आहे। या प्रकरणी भोंदूबाबासह दोघांवरती म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। संभाजीनगरमध्ये चुलत भावाने बहिणीला 200 फूट डोंगरावरून ढकलून दिलं। प्रेम प्रकरणातून मुलीच्या भावानंच ही हत्या केली आहे। जालन्यातील शहागड इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत 9वीच्या वर्गात का बसला म्हणून शाळेतील मुख्याध्यापकांना विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली आहे। या प्रकरणी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल झालाय। पुण्यात कोयता गँगनं बिबडेवाडी परिसरात 2 जणांवरती जीवघेणा हल्ला केलाय। यात एका तरुणाच्या हाताची बोटं तुटली आहे। जुन्या वादातून कोयत्यानं हल्ला केल्याची माहिती आहे आणि या प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे। पोटच्या पोराच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई वडिलांनी विष घेऊन आयुष्य संपवलंय। नाशिकमधील टिळकवाडी भागात ही घटना घडली आहे। दाम्पत्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाहीये। अकोल्यातील जुना हिंगणा परिसरातील मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे। जुन्या वादातून महिलेचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आणि त्या राजकीय गोटातून एक बातमी आहे। ठाकरे गटाकडून मराठीचा मुद्दा पुन्हा हाती घेण्यात आलाय।
मुंबईतील चर्चगेट परिसरामध्ये स्टारबक्स या दुकानाची पाटी ही मराठीत नसल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. इथल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टारबक्सच्या पाटीला काळं फासलं आणि याच प्रकरणी काही कार्यकर्त्यांना मरीन लाईन पोलिसांनी ताब्यातही घेतलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रात मराठीची गळचेप होऊन देणार नाही. यानंतर बातमी समोर येते दादरमधून. दादरमधील भाजीपाला विक्रेत्यानं टोरेसमध्ये 4 कोटी गुंतवले होते. मात्र टोरेस कंपनी मालकच फरार झाल्यानं 4 कोटी त्याचे पाण्यात गेले. गुंतवणुकीवरती दर आठवड्याला 10% परतावा देण्याच्या प्रलोभन त्याला दाखवण्यात आलं होतं. मात्र गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात आता गेल्याचं पाहायला मिळत आहे. भाजीपाल्यानं एवढे पैसे कुठून आणले अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. तर टोरेस कंपनीच्या 3 एजंटला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. टोरेस कंपनीकडून ग्राहकांना 500 कोटींचा गंडा घालण्यात आलाय. टोरेस कंपनीचा मालक अजूनही फरारच आहे. एकंदरीतच मालक जरी फरार असला तरी या कंपनीवरील 13 एजंटवरती आता आपण पाहतोय 3 एजंट्सवरती आपण पाहतोय कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्या सगळ्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. HMPV चीनमध्ये त्याने थैमान घातलेला आहे. ज्या कोरोनाचा जन्म चीनमध्ये झाला तिथेच आता HMPVनं धुमाकूळ घातलाय. फक्त 10 दिवसांमध्ये चीनच्या रुग्णसंख्येत 529% वाढ झालेली आहे. वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी चीन लपवालपवी करतच आहे. चीननं अधिकृत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाहीये आणि म्हणून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO चीनकडून तातडीनं HMPV संदर्भात अहवाल मागवलाय. HMPV चीनमध्ये त्याने थैमान घातलेला आहे. ज्या कोरोनाचा जन्म चीनमध्ये झाला तिथेच आता HMPVनं धुमाकूळ घातलाय. फक्त 10 दिवसांमध्ये चीनच्या रुग्णसंख्येत 529% वाढ झालेली आहे. वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी चीन लपवालपवी करतच आहे. चीननं अधिकृत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाहीये आणि म्हणून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO चीनकडून तातडीनं HMPV संदर्भात अहवाल मागवलाय. तर HMPVच्या पार्श्वभूमीवरती जळगावात सुद्धा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आली आहे. जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नवजात बालकं आणि मुलांसाठी 40 बेड्स तयार करण्यात आलेत. तर स्वतंत्र 20 बेड्सही उपलब्ध करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश सुद्धा आरोग्य विभागानं दिलेत. तर रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी सुद्धा यंत्रणा सज्ज झाली आहे. तर HMPVच्या पार्श्वभूमीवरती जळगावात सुद्धा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आली आहे. जळगावच्या शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नवजात बालकं आणि मुलांसाठी 40 बेड्स तयार करण्यात आलेत. तर स्वतंत्र 20 बेड्सही उपलब्ध करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश सुद्धा आरोग्य विभागानं दिलेत. तर रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी सुद्धा यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान HMPV हा आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि याच्या विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये अगोदरपासून अँटीबॉडीज आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका अशी प्रतिक्रिया CSIRचे माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी दिली आहे. तर कोरोनासारखीच लक्षणं आहेत मात्र धोकादायक नाही
त्यामुळे या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका सुद्धा कमी आहे असं शेखर मांटे म्हणाले. HMPV जी आहे ती दरवर्षी येत राहिली आहे. गेले कित्येक वर्षांपासून, गेले काही दशकांपासून HMPV दरवर्षी हिवाळ्यामध्ये लोकांना होतो. पण याच्यापूर्वी आपण फक्त पाहिलं नाही की HMPVमुळे का कशामुळे आहे, का इन्फ्लुएन्झामुळे आहे, का कॉमन कोल्डमुळे आहे. त्याच्यामुळे लोकांना भीती वाटणं साहजिक आहे. पण HMPVबद्दल घाबरण्याचं अजिबात आवश्यकता नाही आहे. हलकं सर्दी पडसं खोकला होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीही होणार नाही आहे. हॉस्पिटलायझेशन्स वाढणार नाही आहेत, फार लोक मरणार नाही आहेत. त्यामुळे HMPV विषयी अजिबात लोकांनी घाबरू नये. आणि यानंतर आता बातमी आहे रामगिरी महाराजांसंदर्भात. रामगिरी महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. रामगिरी महाराजांनी जनगण मन गीताला राष्ट्रगीत मांडण्यास नकार दिलाय. वंदे मातरम हेच राष्ट्रगीत हवं असं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलंय. मिशन अयोध्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. रामगिरी महाराजांच्या या वक्तव्यामुळे नवे वाद उफाळण्याची शक्यता आता वर्तवली जाते. जॉर्ज पंचम समोर गायला. हा जॉर्ज पंचम कोण होता? हा जॉर्ज पंचम ब्रिटिश राजा होता, जो भारतावर अन्याय करीत होता, अत्याचार करीत होता. त्याच्या समोर हे गीत गायलेलं आहे आणि त्याच्या समर्थनार्थ हे गीत गायलेलं आहे. राष्ट्राला संबोधन नाही. पुढे भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल. म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम, हे खरं राष्ट्रगीत आहे. तर आताच आपण ऐकलं नेमकं रामगिरी महाराज काय म्हणाले. तर त्यांनी जनगण मनला राष्ट्रगीत मांडण्यासच नकार दिलेला आहे. हे गीत खरं तर जॉर्ज पंचमसाठी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं आणि त्यांच्या सन्मानार्थही गायलं होतं असं सुद्धा वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. शिवाय वंदे मातरम हेच राष्ट्रगान असावं असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि आता रामगिरी महाराजांच्या या वक्तव्यामुळे, या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे आता अनेक वाद उफाळण्याची शक्यता आहे. रामगिरी महाराज हे नेहमीच अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेले आहे आणि आता पुन्हा एकदा त्यांनी असंच एक वादग्रस्त विधान केलंय. थेट त्यांनी भारताच्या राष्ट्रगीतावरतीच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.